तर राज्यभरातील पावसासंदर्भातली स्थिती नेमकी काय जाणून घेऊया। मुंबईसह संपूर्ण राज्यात रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार हवामान विभागाचा अंदाज। पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता। नागपुरात गेल्या काही दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसानं गुरुवारी रात्री धडाक्यात लावली हजेरी। जोरदार पावसामुळे वातावरणातील उकाडा दूर। पुढील 24 तासात नागपूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। दक्षिण सोलापूर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी, तलाव तुडुंब भरल्यानं मासे पाण्यासह रस्त्यावर। स्थानिक नागरिकांनी घेतला मासेमारीचा आनंद, चिमुकल्यांनीही घेतला मासे पकडण्याचा आनंद। वर्धा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस। देवळी तालुक्यातील सरुळ शिवारात यशोदा नदीला पूर। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस सुरू। जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, मालेगाव तालुक्यात पावसाची हजेरी। पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। हिंगोलीत 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात। जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस। सतत होत असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। नांदेड शहरात जोरदार पावसाची हजेरी। शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी। पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारेवरची कसरत। शेती पिकाचं पुन्हा नुकसान होण्याची शक्यता। पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठाराचं सौंदर्य खुललं। यावर्षी ऑगस्टऐवजी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक दुर्मिळ फुलांनी कास पठार बहरलं। यावर्षी बैलगाडी सफरीच्या माध्यमातून पर्यटकांना कुमुदिनी तलावापर्यंत फेरफटका मारता येणार।